आपण सर्व इकडे उपस्थित आहात त्याच्यासाठी सर्वांचा मनातून आभार मानतो. आणि आपण सर्व नागरी कुटुंबावर किती प्रेम करतात त्याच दिसून येईल. 2-3 वर्षापासून आपण ही 2024ची विधानसभा लढण्याचा प्रयत्न करत होतो. अनेक कार्यकर्ते जोडले, वेगवेगळे पक्षातून आले, राष्ट्रवादीतून आले, काँग्रेसतून आले, कोणी भाजपातून आले, कोणी शिवसेनातून आले, वेगवेगळ्या पक्षातून आले. आणि आपण एक कोणतं नवीन नेतृत्व करून आपल्याला वाटलं की जिंतूरमध्ये काहीतरी चांगलं होईल, तालुक्याचा विकास होईल, शेलू तालुक्याचा विकास होईल, याच्यासाठी आपण या निवडणुकीच्या समोर गेलो. पण आपल्याला जनतेने नाकारलं. आपण पुढे कमी पडलो असेल, काही आपल्या चुका झाल्या असतील म्हणून नाकारलं असेल, ते आपण स्वीकारलं. पण ते सुधारण्यासाठी आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणूक असतील, ग्रामपंचायती असतील, वेगवेगळे निवडणूक असतील संस्थेचे, त्याच्यामध्ये आपण नक्कीच लोकांना काय पाहिजे, आपण विकास तालुक्याचा काय करू शकतो, आपण ते ध्येय ठेवून आपण पुढे जाऊ. पण एक दुःख होतं की जेव्हा जवळचे माझे लोक होते, ज्यांना मी भाऊ मानायचो, दादा मानायचो, माझ्यातून कधी पण त्यांना आधार होता, कधी पण त्यांना मी रिस्पेक्ट देत होतो. नेहमी त्यांना सांगायचो तुम्ही सांगतील तसं आपण करू, आणि तसंच केलं. जेव्हा काँग्रेसमध्ये होतो, ही काँग्रेसला जागा सुटणार नव्हती, पण त्यांना मी नेहमी सांगितलं की काँग्रेसची जागा नाही, आपण एकत्र राहून जे पण महाविकास आघाडीचे सरकार असेल आपण त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे. ते बोलले नाही ना, आपल्याला नक्कीच होणार, नक्कीच होणार. निवडणुकीमध्ये जागा सुटली नाही. वंचित मध्ये गेलो, त्यांच्या म्हणण्यावर वंचित मध्ये गेलो, वंचित पण उभं राहिलं. वंचित बोलल्यानंतर बोलले की आपण सत्तेत राहायला पाहिजे. आपण काँग्रेसमध्ये तेव्हा परत जात होतो, ते बोलले नाही आपण सत्तेत जायला पाहिजे, लोकांचे कामं झाले पाहिजेत. ठीक आहे, आपण राष्ट्रवादीत जाऊ. आपण अजितदादाचं नेतृत्व स्वीकार केलं, आपण राष्ट्रवादीत गेलो. आता तिकडे 4 महिने 5 महिने नाही झाले आणि आपण परत बोलणार की आपण पक्ष बदला, हे मला काही पटत नाही. मी त्यांना अनेक वेळेस त्यांना सांगितलं की आपण सर्वांना विचार घेऊन, प्रत्येक जे लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याकडे आले, त्यांनी ते तेव्हा ते सत्तेत होते, काही अनेक सरपंच सत्तेत होते, पण ते इलेक्शनच्या 8 दिवसा पहिले, 15 दिवसा पहिले, महिनाभर अगोदर ते आपल्याकडे आले, आपल्यावर विश्वास ठेवला. आपल्याला त्यांचा विश्वासघात करता येत नाही. आपल्याला त्यांना सोबत घेऊन चालायचंय. आपल्याला एक तालुक्यामध्ये मोठी बैठक लावावी लागेल, आपल्याला सर्वांचे विचार घ्यायला लागतील की काय करायचं तुम्ही सांगा, कारण आपण एकत्र आलेले, आपल्याला एक विचारांनी आपल्याला पुढचा निर्णय घ्यायचा आहे. पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि त्यांनी निर्णय घेतले. आता मला अनेक लोक बोलतात की मी सांगितलं त्यांना जायला, मी काय कोणा जायला सांगितलं नाही, ते त्यांच्या स्व इच्छेने गेले. सर्वात पहिले मी क्लिअर करतोय की मी कोणाला पाठवलेलं नाहीये, ते त्यांच्या स्व इच्छेने गेले. कोणाला गुन्हेगारी करायची होती, कोणाला निवडणूक लढवायची होती, कोणाला काय होतं ते त्यांच्या इच्छेने गेलेले. मी काय कोणाला पाठवलेलं नाहीये. आणि ज्याला जायचं असतं ते जात असतं, ज्याला संसार करायचे असतात ते राहणार सोबत. आपल्याला अनेक लोक राहिले, का नाही गेले? प्रत्येकाला सत्य, त्याच्या सत्तेतच आहेत. आणि आपले मुख्यमंत्री असतील, पण आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आपले आहेत. आज आमदाराला निधी भेटत नाही, माझी आमदार निधी भेटत नाही, तर थोडा वेळ आहे. सर्व आमदारांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलेले की तुम्हाला 2 वर्ष आम्हाला कोणते निधी मागायचे नाही, तर कुठे निधीच नाही तर काय करणार काय? वेळ येईल. आपला पक्ष पण आपल्याला स्ट्रॉंग करायचा आहे, आपला पक्ष आपल्याला वाढवायचा आहे. आज आपण ज्या पक्षामध्ये, राष्ट्रीय पक्षामध्ये आहेत, अजितदादाच्या नेतृत्वाखाली आपण आज इकडे तालुक्यात आपल्याला पक्ष वाढवायचा, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. म्हणून येणाऱ्या आपल्या कोणत्या पण पुढचे येणारे इलेक्शन असतील, नगरपालिका असेल, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, ग्रामपंचायत असतील, नक्कीच आपण आपल्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकायचा. आपण आता प्रत्येक मतभेद घेऊन द्यायचे, इकडे गटबाजी ठेवायची नाही. आणि आपण तर एकत्र होऊन राष्ट्रवादी पक्षामध्ये जे पण नेते आहेत, आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन आपल्या इकडे राष्ट्रवादी वाढवायची आहे. आपल्या सर्वांना हे मान्य आहे का? आपल्या सगळ्यांना हे मान्य असेल तर आपल्याला आपल्या पक्ष वाढवायचा अधिकार आहे. आणि आपण अजितदादाला दाखवून की आम्ही जिंतूर आणि परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही कसं पक्ष राष्ट्रवादीला वाढवलेलं आहे. तालुक्याने राष्ट्रवादीवर खूप प्रेम केले. मागच्या 5 वर्षा पहिले, 7 वर्षा पहिले इकडून 14 जिल्हा परिषद सदस्य दिलेले, आणि या वेळेस पण नक्कीच कमीत कमी 12 ते 13 जिल्हा परिषद सदस्य निवडून येतील. नगरपालिका तर 100% आपण देणार.
जिंतूरमध्ये नक्कीच नगरपालिका आपलीच येणार, जिल्हा परिषद पण येतील, ग्रामपंचायत पण येतील, पंचायत समिती पण आपला सभापती नक्कीच होईल. फक्त सर्वांनी जशी निवडणूक ही आपली आहे अशी एकत्र होऊन गटबाजी विसरा. गावागावामध्ये आपले कोणते राष्ट्रवादी कार्यकर्ते गटबाजी असेल ते विसरून जा आणि एकत्र व्हा आणि एकत्र काम करा. मी एवढंच आपल्याला सर्वांना बोलतो. आणि नक्कीच अमृत आपण आता इकडे राहणार आहे, राजकारणामध्ये एकदम ऍक्टिव्ह राहणार आहे, सर्व तुमच्या सोबत राहणार आहेत, म्हणून ते तुम्ही त्यांच्या सोबत पण राहा, ते पण संपर्कात राहणार, मी पण संपर्कात राहणार आहे आणि आपण राष्ट्रवादी पक्षाला वाढू. मी आपल्याला एवढंच बोलतो. आणि जेवढं तुम्ही प्रेम केलं, मी तुमच्या दुःखात सुखात मी राहणार. जे माझ्या सोबत आहे मी त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. मी सगळ्यांवर प्रेम केलं नाहीये, ते मला सोडून गेले. मला बिलकुल दुःख नाही की ते मला सोडून गेले. त्यांना त्यांचा फायदा करायचा होता, ते गेले. तुम्ही जे माझ्या सोबत राहिले, मी नक्कीच त्यांचा विचार करेल आणि मी त्यांच्या सोबत राहणार. तुमच्या दुःखात सुखात मी तुमच्या सोबत राहणार. फक्त एवढंच, तुम्ही प्रेम ठेवा, विश्वास ठेवा. वेळ लागेल पण नक्कीच आपल्या सर्वांचं चांगलं भलं होईल. देव बघतोय, आपलं नक्कीच चांगलं होईल. एवढंच मी देवाचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि आपण आता हे पण आता पुढच्या दिवाळीमध्ये एक मोठा कार्यक्रम ठेवणार आहेत. आणि जसं उस्मानभाई बोलले की आपल्या गटबाजी आपल्याला फक्त एक असणार आहे, एकच की कॅन्डिडेट निवडून येणारा पाहिजे. व अजितदादांनी पण सांगितलेले, 3 दिवसा पहिले माझी दादासोबत बैठक झाली. मुंबईमध्ये दादा बोलले की तुम्ही सर्व जे तुमच्या जिल्ह्यामध्ये जे मतभेद आहे ते सर्व साईडला काढा, मतभेद ठेवू नका. आणि जे जे आपल्या सोबत राहिलेले त्यांना नक्कीच त्यांना तिकीट भेटणार आणि तुम्ही निवडून या. उस्मान भाई, आता हसन भाई, तुम सब काम पे लगो, शहर अध्यक्ष की आपकी जिम्मेदारी आप पे, आप जोर से नगरपालिका किस पे लगो. लक्ष्मणराव, आता तुम्ही, राजू चव्हाण, बाबा, तुम्ही तिकडे शेलूकडे सर्व आता लक्ष घाला आणि आपण नक्की एक ताकदीने येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपण ही निवडणूक पार पाडू. आता उद्या 13 तारखेला आपल्याला आरक्षण पडणार आहे. आरक्षण पडल्यानंतर आपल्याला कळेल की कोणते कोणते कुठे आपल्याला कसे कसे जागा सुटतात. त्या हिशोबाने कॅन्डिडेट आपण डिक्लेअर करू. आपण फक्त राष्ट्रवादी जे निवडून येणारे कॅन्डिडेट असतील त्यालाच भेटेल, इकडे गटबाजी होणार नाही. नक्कीच बोलतो. आणि दादांनी पण तसं आश्वासन दिलंय आणि मी आपल्या सोबतच राहील, नेहमी तुमच्या सोबत राहील. एवढंच मी बोलतो आणि शब्द भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.